सध्या राजकारणाच्या धामधुमीचा काळ आहे, मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील वेळातला वेळ काढून आमदार धीरज देशमुख जे आहेत ते शेतीकडे पूर्णपणे लक्ष देत आहेत. त्याचबरोबर कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत आहेत. प्रचाराच्या संदर्भाने देखील ज्या प्रचाराच्या बैठका असतील, कॉर्नर बैठका असतील, सभा असतील, या सगळ्या धामधुमीच्या काळामध्ये देखील ते शेतीकडे लक्ष देत आहेत. मला सांगा सर, लातूर जिल्ह्यामधला जो शेतकरी आहे तो प्रामुख्यानं सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि यावर्षी जर आपण लक्षात घेतलं तर सोयाबीन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातून गेलेलं आहे. पावसामुळं अतोनात नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून किंवा चार पैसे देणारं फळ म्हणून ड्रॅगन किती उपयोगी ठरू शकतं आणि तुम्ही कसा वेळ काढता आणि कसं हे म्हणजे शेतीचं करताय? ड्रॅगन फ्रूट शेती ही कमी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना जास्त फायद्याचं पीक होऊ शकतं असं आमचा मानस आहे किंवा असं मत आहे. त्याच्यामुळं आम्ही पण आमच्या शेतामध्ये प्रायोगिक तत्वावर 1 एकरचा हा प्लॉट आपण जिथं उभे आहोत तो बघतोय. ते गेल्या वर्षी आम्ही त्याची लागवड केली, त्याला उभं केलं. जवळपास थोडा स्टार्टिंगचा खर्च जास्त आहे, पण आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तोही निर्णय घेतला की ही पण चणचण शेतकऱ्यांना होऊ नये म्हणून आपली जिल्हा मध्यवर्ती बँके की ड्रॅगन फ्रूटसाठी देखील आता 80% एकरी हेक्टरी जे खर्च येतो, जो काही 4-4.5 लाखापर्यंत होऊ शकतो, त्याच्या 80% रक्कम कर्जाच्या रूपी त्यांना आपण देतो आणि आताच ती आमची पॉलिसी पण चालू आहे. आणि मला वाटतं की ह्या बाजारभावामध्ये ह्या फळाची किंमत जास्तीत जास्त ₹200 देखील किलोला शेतकऱ्यांना मिळालेली आहे आणि जेव्हा सप्लाय वाढतो तेव्हा ₹80 पण तरी 80 ते ₹100 दरात जर समान आपण ॲव्हरेज पकडला आणि 1-2-3 टन जर त्याला उत्पादन मिळालं तर 3-3.5 लाखाचं उत्पन्न त्याला ड्रॅगन फ्रूटमधून होऊ शकतं आणि कमी क्षेत्रामध्ये, कमी पाण्यावर. त्याच्यामुळं आपल्या पारंपरिक शेतीसोबत जर हा प्रयोगाचा त्यांनी जोड लावला तर सातत्यानं वर्षभरामध्ये, समजा आता काल मागच्या वेळेस सोयाबीन चांगलं आलं, लोकांनी सोयाबीन ठेवलं, हमीभावाची वाट बघत होते, अजूनही भाव काही चढता जात नाही आहे. कारण की मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी 10,000पर्यंत भाव बघितले होते आणि साहजिक आहे शेतकऱ्याला वाटतं की थांबलं भाव वाढतील, पण ते न होता मग आपलं अर्थकारण सगळं थांबून जातं. माल तयार केलेला घरात आहे आणि विकायला काही नाही. त्यामुळं अशा काही उपयोगी जर शेतकऱ्यांनी केलं, काही शेतकरी आपल्या भागात टरबूज बघतात, काही शेतकरी काही भाजीपाल्याचं करतात, आपापल्या शेतामध्ये आपापल्या क्षमतेप्रमाणे हा जोड जर लावला आणि ड्रॅगन फ्रूटला लोकल डिमांडच नाही, शहरातली मोठी डिमांड आहे, आंतरराष्ट्रीय एक्सपोर्टचं पोटेन्शियल ह्याला आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही बघतो की बाहेर देशात ज्या प्रदेशातून जे ड्रॅगन फ्रूट येतं आहे, इंडोनेशियन ह्या सगळ्या कॉन्टिनेंटमधून, तिथे तर त्यांची आता यील्ड 25 टन हेक्टरीपर्यंत गेलेली आहे. आता आपण कुठेतरी म्हणतो 5 आणि 7 टनापर्यंत आपण आहोत. तर फोकस करून जर केलं आणि तरुणांनी खास करून जे सुशिक्षित बेरोजगार आज आहेत, ज्यांच्याकडं शेती आहे, हे अतिशय चांगलं फळ आहे. ऑर्गॅनिक पद्धतीनं हे करता येतं, ह्याला मार्केट चांगलं आहे, मार्केटची जोड तरुण मंडळी चांगल्या पद्धतीनं ऑनलाईन देखील ह्याला पॅकेज करून कोणी विकायचा प्रयत्न केला तर ॲमेझॉनसारख्या वेबसाईटवर देखील, डीमार्ट असेल, अशाही बाजारपेठामध्ये ड्रॅगन फ्रूटची मोठी डिमांड असल्यामुळं मला वाटतं की हे एक चांगलं जोडधंदा म्हणून ते करण्यासाठी त्यांनी पर्याय आपल्या भागामध्ये तो बघितला पाहिजे. समजा जर ग्रामीण भागातल्या युवकांना आता सुरुवात करायची असेल या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीची, तर मग कशी जमीन लागते किंवा किती सुरुवातीला खर्च येऊ शकतो वगैरे? सुरुवातीचं मी म्हणल्यासारखं एकरी खर्च जर बघितला तर 4-4.5 लाखाचा असतो. ह्याच्यामध्ये कसं आहे की महत्त्वाचं ह्याच्यात हे जे सिमेंट पोल आहेत ह्याच्यातच जास्त पहिला इनपुट खर्च जातो. प्लांटेशन तशी काही जास्त महाग नाही, पण ह्याला वाढायला 1 वर्ष लागतं. ह्याला ड्रिपवर आपण करू शकतो, सेंद्रिय शेतीवर करू शकतो. आणि सगळ्यात चांगलं की ह्याला हलक्या जमिनी पाहिजेत, भारी काळ्या जमिनी नाही, पण ज्या जमिनीतून निचरा पाण्याचा झाला पाहिजे. ह्याला जास्त पाणी लागत नाही. जास्त पाणी असेल त्याचं इफेक्टिव्ह वेगळं होतं. कमी पाण्यामध्ये आणि चांगल्या सनलाईटमध्ये हे चांगलं फळ येऊ शकतं. आणि आपण आता बघताय की आमची ही फळबाग आता काढायला आलेली आहे. 39 दिवसाचा ह्याचा एक सायकल असतं की प्रत्येक 45 डेजमध्ये फळ येतात आणि मग परत ती सायकल पूर्ण होते. आणि आता आपण हे गेल्या महिन्यामधून आता ही दिवाळीच्या सणाला आता ही सायकल आम्हाला सापडली आहे. आता ह्याची काढणी सुरू आहे. आमच्या टीमसोबत तीच पाहणी करायला मी आलो होतो की काढणीला आलं आहे, काय पद्धतीनं आता हे मार्केटमधून डिमांड आम्हाला येते. आमच्या फार्मचा प्रॉडक्ट चांगला आहे, ऑर्गॅनिक पद्धतीनं आम्ही वापरतो, त्यामुळे आमच्या फार्मचे मॅनेजर्सचे वगैरे नंबर्स लोकांकडे आहेत. कस्टमर्स जे आमचे हॅपी आहेत ते शेतावर येऊन फळं बुक करून घेऊन जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं डिमांड ह्याच्यामध्ये येतं आहे आणि तीच आता ही फळ आपण काढायला आलो आहे ते बघतोय आपण. धीरज देशमुख असे एक आमदार आहेत ज्यांची प्रेरणा खरोखरच युवकांनी घेतली पाहिजे. दूध डेअरी त्यांच्याकडे आहे, साखर कारखाने त्यांच्याकडे आहेत, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं देखील नेतृत्व ते करतात आणि आता शेतीचं त्यांचं एक नवरूप जे आहे ते आपण पाहतो आहोत. यात्रा असेल, माळेगावच्या यात्रेला देखील तुम्ही जाता. मला सांगा, आता राजकारणाची वेळ आहे, आता निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. लातूर जिल्ह्यातल्या 6च्या 6 जागांवर काँग्रेसने दावा केलेला आहे. मग महाविकास आघाडीचं सूत्र कसं जमेल? नाही, महाविकास आघाडीचं प्रामुख्याचं सूत्र आहे की महायुतीचं सरकार आपण घालवलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या जनतेचं स्वतःचं सरकार तिथं आलं पाहिजे. आणि जेव्हा आपण एका टीममध्ये काम करतो, एखाद्या आपल्या
कॉम्पिटिशनमध्ये आपण जर असो तर टीमवर्क म्हणून जिथं ज्याची संख्या चांगली असेल, कार्यकर्त्यांचा संच असेल किंवा उमेदवार ज्याच्याकडे उमदा असेल, जो निवडून येतो, इलेक्टोरल मेरिट ज्याला आपण म्हणतो. आणि प्रत्येक निवडणुकीत आता अलीकडे आपण बघतो की इलेक्टोरल मेरिट इज सुप्रीम, की तो उमेदवार कुणीही दिला, पक्षाने दिला, त्याला सगळ्यांनी साथ द्यावी. आणि आपण महाविकास आघाडीचा धर्म नेहमीच पाळलेला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये मागची परिस्थिती वेगळी होती, पण आता महाराष्ट्राच्या राजकारणातली परिस्थिती फार वेगळी झालेली आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला वाटतं की लातूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं काँग्रेसची ताकद चांगली आहे. आत्ताही विद्यमान 2च आमदार जर आपण बघितले महाविकास आघाडीचे, तर मी आणि अमित भैयाच लातूरमध्ये आहेत. बाकी आमदार महायुतीमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला असल्यामुळं आमच्या ह्या समीकरणामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि प्रत्येक पक्ष आपापली बाजू आपल्या श्रेष्ठीकडे पाठवतोय. ग्राउंड रियालिटी काय आम्हाला आपल्या पक्षाला कळवलं पाहिजे, महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला कळवलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं जिथं जो जिंकू शकेल, जिथं जो पक्ष चांगला आहे, संघटना चांगली आहे, कार्यकर्ता चांगला आहे, उमेदवार चांगला आहे आणि एक टीम एफर्ट आहे. शेवटी आम्हाला विश्वचषक जिंकायचा आहे आणि तो स्कोर म्हणजे 145 हा हाफे मार्क आहे. आणि आम्हाला समजा 180 रन काढायचे असतील तर प्रत्येक पक्षांनी आपापली पार्टनरशिप 180पर्यंत कशी जाईल ह्याच्याकडे लक्ष देऊन प्रत्येकाने आपला जोर लावून महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत. ह्या भूमिकेत आम्ही आहोत. किती लातूर जिल्ह्यातल्या 6 विधानसभांपैकी काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला किती जागा मिळू शकतात, निवडून येऊ शकतात? नाही, निवडून आत्ता जे वातावरण महाराष्ट्रात आहे की महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार जिथे तिथे असतील ते निवडून येतील. हे लोकांमध्येच ती एक लोकसभेचाही ट्रेंड जर आपण बघितला आणि महाराष्ट्रामध्ये जरी आपण बघितलं तर जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील असा ट्रेंड आहे. आम्हाला वाटतं की लातूरमध्ये 6च्या 6 जागेवर आमचा उमेदवार तिथं महाविकास आघाडीचा निवडून येऊ शकतो. कारण की कार्यकर्त्यांचं असं आहे. आणि सध्याचे जे प्रश्न आहेत, जमिनी प्रश्नांवर जेव्हा निवडणूक होते, सोयाबीनचा भाव असेल, आरक्षण असेल, आपलं भरतीचा विषय असेल, मुलांच्या पेपरफुटीचा विषय असेल, हे जेव्हा जमिनी विषयावर आम्ही लोकांच्या समोर जातोय तर त्यांना वाटतं की महाविकास आघाडीच एक चांगला पर्याय असू शकते. कारण की महायुतीनं पूर्णपणे प्रत्येक घटकाचा प्रत्येक मुद्द्यावर भ्रमनिरास केलेला आहे. आज महिला सुरक्षता असेल, ह्या सगळ्याच गोष्टींबाबत महायुती अपयशी ठरलेलं आहे आणि हेच आम्ही लोकांपर्यंत घेऊन जातोय. आणि महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार येतील, 6च्या 6 येऊ शकतात. पण प्रत्येक निवडणुकीचं जेव्हापर्यंत उमेदवार जाहीर होतील, काय त्याचं समीकरण ठरेल, येणारा काळ आपण आता बघणारच आहोत की निवडणुका कधी लागतील ह्याची पण उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. कॅमेरामन गणेश मोरेसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.